भारत अमेरिका यांच्यातली भागीदारी आणि हिंद प्रशांत क्वाड भागीदारी अधिक बळकट करण्याची प्रतिबद्धता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये उत्कर्ष ओदिशा मेक इन ओदिशा कॉन्क्लेव्ह 2025चं करणार उद्घाटन. भारताचे युवा केवळ भारतासाठी नाही तर जागतिक कल्याणासाठीची ताकद ठरले आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. भारत चीन दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा बैठकीत कैलास मानसरोवर यात्रा 2025च्या उन्हाळ्यापासून सुरू करण्यावर सहमती. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातले सिंचन प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे तसंच नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी. गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार, पणन मंत्र्यांची माहिती. जीबीएसवरच्या उपचारांसाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आढावा बैठकीत निर्देश. राज्य सरकारला मदत करण्यासाठी 7 तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल. भारत लवकरच आशय संपन्न अर्थव्यवस्थेची राजधानी बनेल. वेव्ज बाजार या जागतिक ई बाजारपेठेचं अनावरण प्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली अपेक्षा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर. उत्तराखंडमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार प्रारंभ. आणि भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं होणार.